म्हणणं काय तुमचं? म्हणजे आपला तक्रारीचं काय असेल साहेब ते योग्य तक्रार कशाबद्दल आहे? तक्रार बंद करा की सुरू करा? MIDCच्या जागेवर MIDCने उत्खनन चालू केलेले, बरं. स्टोन क्रेशर पण चालू केलेली, बरं. पण त्याला कुठलीच परवानगी नाही साहेब, परवानगी नाही. कुठलीच परवानगी नाही. आणि माझ्या तक्रारीवर त्यांनी जवळपास 80 लाख रुपये रॉयल्टी भरली साहेब. मी तक्रार केल्यामुळे 80 लाख रुपये शासनाला मिळाले. आता म्हणणं काय पुढचं? मग कारवाई करा साहेब. त्यांना परवानगी नाही येते, ऑलरेडी ते पहिले जप्त करायला पाहिजे. दुसरं आणखी हा ETS मोजणीचा विषय. ETS म्हणजे काय? ETS मोजणी जे खानपट्ट्या आहेत, माझ्या मालेगावात 50 स्टोन क्रेशर्स आहेत. 50 स्टोन क्रेशरीला परवानगीच नाही. एकीला माय आहे तर बाप नाही, बाप आहे तर माय नाही. अशा गोष्टीची परवानगी देतात. आणि ETS मोजणी संदर्भात मी माहिती अधिकारात विचारलं साहेब, ETS मोजणीचे कागदच नाही कलेक्टरकडे. ETS मोजणीचे कागद नाही साहेब. इन कॅमेरा पाहिजे साहेब आपल्याला, कारण की पूर्ण मालेगाव तालुक्याचं काळं करून टाकली साहेब. कुठं आलं मला झालं तिथं खोदायचं. मंत्र्यांचा जनता दरबार की निवेदनाचा फारस. मालेगावच्या वाघाने विचारला जाब. नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. जनता दरबार नाव ऐकलं की वाटतं इथे जनतेचं ऐकलं जाईल, इथं न्यायाचा निवाडा होईल. पण जेव्हा राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी येतात तेव्हा अपेक्षा असते की ते 2 शब्द जनतेचे ऐकतील. मात्र शनिवारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जे घडलं ते पाहून एकच प्रश्न पडतो, हा जनतेचा दरबार होता की केवळ कागद गोळा करण्याचं केंद्र? शनिवार 4 एप्रिल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा. वेळ होती सकाळी 11ची, पण साहेब प्रकट झाले दुपारी 3 वाजता. 4-4 तास जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला शेतकरी, कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ता पाय दुखेपर्यंत ताटकळत उभा होता. वाटलं होतं मंत्री महोदय विचारपूस करतील, पण झालं उलटंच. मंत्र्यांनी फक्त निवेदने स्वीकारायचा सपाटा लावला. नेमका याचवेळी मालेगावचा शॉट बसला. जेव्हा मंत्र्यांनी जनतेशी बोलायचं टाळलं तेव्हा मालेगावचे स्वाभिमानी नागरिक रामदास कारभारी बच्छाव यांचा संयम सुटला. त्यांनी तिथेच उपस्थित जनतेला ललकारलं, जोपर्यंत मंत्री महोदय जनतेच्या समस्या शांतपणे ऐकून घेत नाहीत तोपर्यंत एकही माणूस जागेवरून हलणार नाही. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. रामदास बच्छाव यांनी थेट मंत्र्यांच्या डोळ्याला डोळा लावून भर दरबारात जाब विचारला, साहेब, जर तुम्हाला आमच्याशी संवादच साधायचा नव्हता तर कशाला आम्हाला इथे बोलावून आमचा वेळ वाया घालवला? एका सामान्य माणसाचा हा रोखठोक प्रश्न ऐकताच मांडवात शांतता पसरली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मालेगावच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर मंत्र्यांना माघार घ्यावी लागली. मालेगाव तालुक्यातील तक्रारी तातडीनं स्वीकारून त्यावर तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनाला द्यावं लागलं. मित्रांनो, हा विजय एका व्यक्तीचा नाही, तर हा विजय आहे त्या मालेगावी बाण्याचा, जो अन्यायासमोर झुकत नाही. जर लोकप्रतिनिधी फक्त कागद स्वीकारणार असतील तर जनतेने कोणाकडे पाहायचं, असा सवाल आता उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? मंत्र्यांनी फक्त निवेदने घेऊन निघून जाणं योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.